मित्रांनो, मी आज आपल्या देवाच्या घरी पोहोचलो सुसगावमध्ये. मित्रांनो, आपण परवा दिवशी सकाळी 6 वाजता आईचं दर्शन घेऊन आणि महाराजांचं दर्शन करायला आपण रवाना झालो होतो. मित्रांनो, पहिल्या दिवशी अजिबात कुठल्या गोष्टीत त्रास झाला नाही. सर्वांनी फॅननं सपोर्ट केला. 14 तासात मी 70 किलोमीटर पार केलं होतं. तरी त्या दिवशी सर्व फॅन फॉलोअरने मला सपोर्ट केला. जिथल्या तिथं चहा, पाणी, नाश्ता-बिष्टा वेळेवर दिला. सर्व सहकार्य केलं आणि मी आणेवाडी टोलला किंवा माझा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी मला मामांचा 10:30 वाजता फोन आला होता. मामा म्हणले, "आमिर, तू कसा आहेस? व्यवस्थित आहे का? तुला गरज लागली तर आम्हाला फोन कर." मी वैभव शेठला फोन केला होता. वैभव शेठने मला ते चांगलं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 4 वाजता माझा प्रवास चालू केला. मग डायरेक्ट तिथनं 70 किलोमीटर अंतर होतं तिथं. ते पत्र मी पार केलं आणि त्यामध्ये यांचे पाहुणे होते. पण मला अचानक माहीत नव्हतं की मामा, मोहिलशेठ, रणजित सर हे मला मिळतील. खरोखर एवढं मला भारी वाटलं का नाही पुण्याच्या त्या ब्रिजखाली. मला वाटले माझे विठ्ठलच आल्यात. एवढं अश्रू येत होतं, पण तिथं मी अश्रू खरं कसं पुन्हा मामासनी वाईट वाटायचं, मोहिलला वाईट वाटायचं म्हणून मी तिथं माझ्या पाक मी दबवलं की आपल्यावर. मामा बोलले की मला तुमच्यावर 4 पावलं चालायच्यात. मला एवढा आनंद झाला की मित्रांनो, मामा माझ्या कमी कमी 5 ते 7 किलोमीटर माझ्यावर चालत आले. आणि मी काल रात्री टोलनाक्यावर, शिरवाच्या टोलनाक्यावर मी मुक्काम केला होता. मग सकाळी मी म्हटलं की आज आपल्याला काही करून एक 12-12:30च्या 1च्या आत आपल्याला तिथं जायचं आहे. पण मित्रांनो, मी काल रात्री 3ला उठून आंघोळ करून 3:30ला पाहुणचारला तिथनं रवाना झालो. पण तिथवर येस्तोवर असं सगळे म्हणले की आज तुम्हाला खूप अडचण येणार, कारण पाऊस लय आहे. पुण्यापासून लय पाऊस आहे, लय पाऊस आहे. काल तुफान आदल्या दिवशी पाऊस झाला होता. पण खरोखर बकासूर विठ्ठलच्या रूपात कारण वारकऱ्यांनी मला शब्द दिला होता, तुला कुठलीही अडचण येणार नाही. आणि खरोखर तसंच झालं की मला कुठलीही एक दिवसपर्यंत अजून एक अंगावर ठेम पडला नाही. आणि खरोखर मामांनी तिथल्या इथं मला सहकार्य केलं. मामा 5-5 मिनिटाला फोन करत होते, मोबाईल सांगत होते, पण पोरगं व्यवस्थित येतंय का? सर्वांनी मामांनी मला कॉल केला, पण दुसऱ्याच सांगत होते, पोरगं व्यवस्थित येतंय का? पोरगं व्यवस्थित येते का? जरी सांगितलं मामाचा कॉल यायला लागलाय, दमाने ये, तुला काय? पण लोकांनी मला गोळ्या, माझा एवढं सकाळी पाय दुखत होता, गोळी बिळे मला प्रोटीन मिळतं. सकाळी फक्त मला ते जेव्हा मी नवली ब्रिजवर होतो, तर एकानं बाटल्यानं मध्ये अनिल पाटील आहेत, त्यांनी माझा पाय पण चोळला. खरोखर मित्रांनो, माझे मित्र म्हटलं तर संदेश कदम, अक्षय, परश्या, विश्वजित. संदेश कदमनं मला पाठिंबा भरपूर दिला. त्यामुळं माझ्या शेजारी राहिला संदेश कदम, अक्षय भाऊ, त्याचं कुशलचं बी काम. असे सगळे आम्ही गोरगुटामधली मुलं आहे, माझे फॅन फॉलो आहे. खरोखर त्यांनी मला सहकार्य केले पोरं येण्यासाठी. आईनं मला खरोखर, आई येताना भरपूर रडली. तुझा प्रवास, घरची बायकोनं मला खूप सपोर्ट केला आणि मला फॅननं सपोर्ट केला. आणि आज मानपत्र, आज मामाला जरा, मामा कसं वाटतंय इथं मी आल्यावर? आम्हाला तर आता काय बोलायचं, आता तर काय बोलू शकत नाही.